हॅलो हाय एव्हरीवन. एआय स्मार्ट एज्युकेशन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण MSc 2023 जे की 26 मार्चला होणार आहे, म्हणजेच की नेक्स्ट संडेला, त्यासाठी PYQs बघत आहोत. आणि आजचा जो लेक्चर आहे त्यामध्ये आपण हायर एज्युकेशन युनिटवर 2017 मध्ये जे काही MCQ झाले होते ते बघणार आहोत विथ द कम्प्लीट एक्सप्लेनेशन. हा जो लेक्चर आहे तो पूर्ण बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की कशा प्रकारचे जे कन्सेप्ट आहेत ते रिपीट होतात आणि कशा प्रकारे जे क्वेश्चन्स आहेत ते एक्झामला विचारण्यात येतात. तर या युनिटमधून तुम्हाला 5 डिफरंट क्वेश्चन्स आहेत ते कंपल्सरी बघायला भेटणार आणि प्रत्येक जो प्रश्न आहे त्याला 2 मार्क्स असतात. म्हणजे हा जर युनिट तुम्ही बघितला तर इथे कुठेतरी तुम्हाला चान्सेस आहे गुड स्कोर करण्यासाठी. ओके, हा जो युनिट आहे त्याच्यामधून तुम्ही 10 मार्क्सचे आहेत ते स्कोर करू शकता. चला तर मग लेक्चरला सुरुवात करूया. लेक्चरला सुरुवात करण्याआधी जर समजा चॅनलवर नवे असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसाल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा येणारा जो व्हिडिओ असेल तो तुम्हाला लगेच भेटून जाईल. Which of the following 5 pillars are accepted in Education Policy 2016? ओके, आता इथे आपल्याला एज्युकेशन पॉलिसी बद्दल विचारण्यात आलं आहे, जी की 2016 एज्युकेशन पॉलिसी आहे त्याबद्दल. ओके, आणि आपल्याला असं विचारण्यात येत आहे की 5 पिलर जे आहेत ते कुठले होऊ शकतात एज्युकेशन पॉलिसी 2016 मध्ये. ओके, तर प्रश्न जो आहे तो 2017च्या क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आला होता, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन होता तो होता अवेलेबिलिटी, अफोर्डेबल एज्युकेशन, इक्विटेबिलिटी, स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी. देन होता नॉलेज, फॅसिलिटिंग नॉलेज concept, knowledge creation, application of a knowledge and delivery service. Third होता de-skilling society, economical exchange of skill, self-rating and research. And last होता e-governance, ecology, social audit, environmental validity and self-learning devices. तर हे बघा, हा जो प्रश्न आहे तो 2017 मध्ये विचारण्यात आला होता. 2016 ची नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होती त्याच्यावर. ओके, जर आपण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2016 बद्दल बोलायला गेलो तर त्यामध्ये जर आपण 5 पिलर बघितले तर ते काय होते तर एक्सेसिबिलिटी, इक्विटी, क्वालिटी, अफोर्डेबिलिटी अँड अकाउंटेबिलिटी. ओके, अँड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2016 envision equitable and a high performing education system capable of ensuring the inclusive quality education and a lifelong learning opportunity for all, and producing the student and graduate equipment with the knowledge, skill, attitude, value and require lead a productive life, participate in the country's development process, respond to the requirement of the fast changing our ग्लोबलायझिंग नॉलेज बेस्ड इकॉनॉमी अँड सोसायटी. ओके, हा जो पॉईंट आहे तो मी इथे जस्ट रीड केला आहे, तेवढा एक्सप्लेन करायला जात नाही आहे, कारण याच्यामागे पण एक कारण आहे. ही जी पॉलिसी आहे ती 2016 मधली आहे. आता जर समजा यंदाच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला एज्युकेशन पॉलिसीवर क्वेश्चन बघायला भेटला तर तो आपली न्यू एज्युकेशन पॉलिसी जी आहे, जी की 2020 आहे, त्याच्यावर बघायला भेटेल. ओके, त्याच्याबद्दल जराशी इन्फॉर्मेशन आपण अंडरस्टँड करून घेऊया. ओके, हा क्वेश्चन मी इथे का तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली तर हा 2017 मध्ये होता, त्यामुळे मी इन्फॉर्मेशन ही प्रोव्हाइड केली. ओके, तर हे बघा, तुम्हाला लक्ष जे केंद्रित करायचं आहे ते करायचं आहे एज्युकेशन पॉलिसी 2020 वर. ओके, मेन फोकस जो आहे तो आपल्याला एज्युकेशन पॉलिसी 2020 वरच ठेवायचा आहे. जर आपण मेन फीचर्स बघायला गेलो ऑफ दी न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 तर त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की युनिव्हर्सलायझेशन ऑफ एज्युकेशन फ्रॉम द प्री स्कूलिंग टू द हायर सेकंडरी लेवल विथ द 100% ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ इन द स्कूल एज्युकेशन बाय 2030. आता हे आपल्याला लक्षात ठेवणं भागच आहे. ओके, कारण याच्यावर प्रश्न आपल्याला येऊ शकतो. अँड न्यू पेडॉलॉजी अँड करिक्युलर स्ट्रक्चर ऑफ द स्कूल एज्युकेशन इज 5+3+3+4. ओके, 3 year ऑफ अंगणवाडी प्री स्कूलिंग अँड 12 year इन द स्कूल. आता हे जे आहे ना ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, हे जे डिव्हिजन केले आहे ते तुम्हाला लक्षात ठेवणं खूपच गरजेचं आहे आणि याच्यावर प्रश्न आपल्याला भेटू शकतो. So school exam will be held only for 3 levels, class 3, 5 and 8. The assessment will shift to the formative style that encourage the higher order thinking skill, critical think and conceptual clarity. आणि लास्ट जो पॉईंट आहे तो इथे मी रीड करत आहे, MPhil डिग्री विल बी डिसकंटिन्यू. परत एकदा रीड करून घ्या, अंडरस्टँड करून घ्या, कारण हे जे आहे ना ते तुम्हाला लक्षात घेणं मस्ट आहे. ओके, कारण याच्यावरच तुम्हाला यंदा प्रश्न बघायला भेटणार आहे जर आपण एज्युकेशन पॉलिसीवर एखादा प्रश्न आपल्याला भेटला तर. ओके,
सो इथे हा पण पॉइंट तुम्ही अंडरस्टँड करून घेऊ शकता. दॅट इज National Testing Agency will conduct the Common College Entrance Exam twice a year, and this will be implemented from the 2022 session. Okay, so bachelor program will be multidisciplinary in the nature, and there will be a no regret separation between the arts and the science. तर इथे या प्रश्नाचे जे उत्तर होतं ते होतं ऑप्शन नंबर ए, दॅट इज अवेलेबिलिटी, अफोर्डेबल एज्युकेशन, इक्विटेबिलिटी, स्टेटस अँड अकाउंटेबिलिटी. ओके, होप दिस थिंग्स आर क्लिअर टू यू. पण फोकस जो आहे तो आपल्याला 2020ची जी NP आहे त्याच्यावर ठेवायचा आहे. एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ डायव्हन परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्टिंग इन द मॅन डिफाईन्ड बाय. तर इथे आपल्याला एक जे आहे ते वाक्य दिलं गेलं आहे ज्यामध्ये तुम्हाला ओळखायचं आहे की हे जे आहे ते कोणी दिलं आहे. ओके, क्वेश्चन जो आहे तो 2017 मध्ये विचारण्यात आला होता आणि ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे जॉन डेवी, सेकंड आहे स्वामी विवेकानंद, थर्ड आहे प्लेटो अँड लास्ट आहे व्हाईट हेड. ओके, तर एज्युकेशन इज द मॅनिफेस्टेशन ऑफ द परफेक्शन ऑलरेडी एक्झिस्ट इन द मॅन. हे जे आहे ते कोणी दिलं आहे तर स्वामी विवेकानंद. Swamiji, who described the religion as a manifestation of a divinity already in the man, defined the education as the manifestation of the perfection already in the man. So Vivekananda believed education is the manifestation of the perfection already in the man. He thought the pity that the existing system of education did not enable a person to stand on his own feet, nor did it teach him self-confidence and nor a self-respect. ओके, तर जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज स्वामी विवेकानंद. तर हे बघा, आयडेंटिफाय द करेक्ट आन्सर ऑफ द आर्टिकल अँड इट्स अ प्रोव्हिजन रिगार्डिंग द युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994. तर क्वेश्चन जो आहे तो 2017 मध्ये विचारण्यात आला आहे ज्यामध्ये तुम्हाला युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 बद्दल विचारण्यात आलं. जर आपण हा क्वेश्चन परत एकदा रीड केला तर तुमच्या लक्षात येईल की 2018 मध्ये पण याच ऍक्टवर एक प्रश्न विचारण्यात आला होता जो की आर्टिकल 65 वर होता, ऍडमिशन वर होता, राईट, रूल्स अँड रेग्युलेशन वर. आता इथे जर तुम्ही बघितलं तर आपल्याला ऑप्शन्स मध्ये दिसतं की आर्टिकल 81 आहे, आर्टिकल 82 आहे, आर्टिकल 83 आहे अँड 84 पण आहे आणि त्यांची प्रोव्हिजन्स पण इथे आपल्याला प्रोव्हाइड केली आहेत. ओके, आणि याच्यातनं तुम्हाला जो करेक्ट आन्सर आहे ना तो सिलेक्ट करायचा. आपल्याला कोड दिला गेला आहे आणि जे करेक्ट कोड आहे तो सिलेक्ट करायचा आहे. तर जे युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994 जे आहे ते ऍक्च्युअल त्याचं नाव जे आपण बघितलं तर त्याचं नाव काय आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट 1994. ओके, 2018 मध्ये सेम क्वेश्चन विचारण्यात आला आहे, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऍक्ट वरच विचारण्यात आला आहे आणि आर्टिकल वरच आहे. ओके, त्यामुळे ही जी आर्टिकल आहे ती लक्षात ठेवा. Okay, so the article related to the following provision are given, that is article 81 is related to the condition for affiliation and recognition. Okay, article 82 is procedure for permission to grant, article 83 is procedure for affiliation and article 84 is procedure for recognition of institutions. चला तर मग आता आन्सर बघूया काय आहे ते. तर इथे आर्टिकल 81, आर्टिकल 82 अँड आर्टिकल 83 हे जे आहे ते करेक्ट आहेत, म्हणजेच ऑप्शन 3 जो आहे तो आपला करेक्ट येईल. आर्टिकल 84 जो आहे म्हणजे ऑप्शन आपला 4 जो आहे हा चुकीचा आहे कारण याचं प्रोव्हिजन जे आहे ते आहे प्रोसिजर ऑफ रिकॉग्नायझेशन ऑफ इन्स्टिट्यूशन, पण इथे आपल्याला काय भेटतं, प्रोसिजर ऑफ ग्रांट टू द एफिलिएशन ऑफ द कॉलेज. त्यामुळे हे जे आहे ते इनकरेक्ट आहे, ज्याला आपण ऍड नाही करू शकत. सो कोड सी इज करेक्ट हिअर. सॅम पिट्रोडा सर्व एज, याच्यावर 2021 मध्ये पण प्रश्न विचारण्यात आला होता जो की सॅम पिट्रोडावरच होता. ओके, हा जो आहे तो 2017 मध्ये विचारण्यात आला आहे, ज्यासाठी पहिला जो ऑप्शन आहे तो आहे UGC चेअरमॅन, सेकंड आहे NKC चेअरमॅन, थर्ड आहे NCTE डायरेक्टर अँड लास्ट आहे NCERT चेअरमॅन. ओके, तर हे बघा, डॉक्टर सॅम पिट्रोडा इज अ बेटर नोन ॲज फादर ऑफ इंडियन कम्युनिकेशन रिव्हॉल्युशन. हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. ओके, द फादर ऑफ इंडियन कम्युनिकेशन रिव्हॉल्युशन. जर समजा सॅम पिट्रोडावरच क्वेश्चन परत एकदा विचारण्यात आला तर याच्यावर पण येऊ शकतो. ओके, सो
He is a policymaker, investor and entrepreneur. He is a chairman of India's National Knowledge Commission, that is NKC, beside being a chairman and a CEO of the WorldTel and a founder and a CEO of C-Scam. हे बघा, हे पण तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. In 1992, he has also been the advisor to the United Nations. ओके, याच्याबद्दल माहिती असणं खूपच गरजेचं आहे, त्यामुळे हे हायलाइट पण करत आहे मी. सो लक्षात घ्या. ओके, राहिलेले जे ऑप्शन्स आहे ज्यामध्ये आपल्याला UGC चेअरमॅन बघायला भेटतं, तर धीरेंद्र पाल सिंग is the present chairman, University Grant Commission, New Delhi. So Professor Dhirendra Pal Singh, that is DP Singh, has about the 34-year of professional experience in a different aspect of the educational planning and administration, institution building, teaching and training, research and development, international corporation, etc. Then is NCTA director. Who is the NCTA director? Then Vinit Joshi, appointed as NCTA chairman person. And NCERT chairman is, it is a headquarters are located at the Sri Aurobindo Margo in the New Delhi. हे प्लीज लक्षात ठेवा. ओके, and Dr. Rushikesh Senapati is the director of council since September 2015. इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर बी, दॅट इज NKC चेअरमॅन. ओके, सॅम पिट्रोडा सर्व ॲज NKC चेअरमॅन. वेटरनरी एज्युकेशन इज रिलेटेड टू. अशा प्रकारचे जे प्रश्न आहे ना ते रिपीट होतात, कारण 2018 मध्ये पण जर आपण बघितलं तर योगा एज्युकेशन रिलेटेड क्वेश्चन जो होता तो रिपीट झाला होता. ओके, सो इथे जे ऑप्शन्स आहेत त्यामध्ये पहिला ऑप्शन आहे जनरल एज्युकेशन, देन आहे मेडिकल एज्युकेशन, देन आहे ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड लास्ट आहे टेक्निकल एज्युकेशन. A veterinarian, also known as veterinary surgeon or a veterinary physician, is a professional who practices the veterinary medicine by treating the diseases, disorder and injuries in non-human animal. Okay, a doctor of a veterinary medicine degree is DVM. Okay, here you can see this. The diagnosis and control animal diseases and treat a sick and injured animal. जो की आपल्या प्राण्यांची जी हे आहे ना ट्रीट करतो, जो प्राण्यांचा डॉक्टर आहे, ते एज्युकेशन जे आहे ते याच्यात रिलेट होतं. ओके, इथे मी तुम्हाला ॲग्रिकल्चर एज्युकेशन अँड टेक्निकल एज्युकेशन बद्दल पण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे, जी की तुम्ही इथून रीड करून घेऊ शकता आणि अंडरस्टँड करून पण घेऊ शकता. ओके, ॲग्रिकल्चर एज्युकेशन जे काही ॲग्रिकल्चर रिलेटेड असेल ते सर्व काही ॲग्रिकल्चरमध्ये येईल. आणि टेक्निकल एज्युकेशन ज्यामध्ये आपण एखादे टेक्निकल स्किल्स जे आहेत ते रिलेट करतो. ओके, सो इथे जे करेक्ट आन्सर येईल ते येईल ऑप्शन नंबर बी, दॅट इज मेडिकल एज्युकेशन. सो हे बघा, व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ AICTE. जर आपण 2018 मधला लास्ट क्वेश्चन जर बघितला तर त्यामध्ये पण आपण फुल फॉर्मच बघितलं होतं. करेक्ट, तिथे पण आपल्याला फुल फॉर्मच विचारलं गेलं होतं. त्यामुळे आपल्याला जे इन्स्टिट्यूशन्स वगैरे आहेत ना त्याची फुल फॉर्म माहिती असणं खूप गरजेचं आहे, कारण एखादा प्रश्न जो आहे तो त्याच्यावर विचारला जातोच. ओके, इथे आपण पहिला जर ऑप्शन बघितला तर तो आहे ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्निकल एज्युकेशन. सेकंड आहे ऑल इंडिया कमिटी ऑफ टेक्नॉलॉजी अँड एज्युकेशन. थर्ड आहे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन अँड लास्ट आहे ऑल इंडिया काउन्सिल ऑफ ट्रेड एज्युकेशन. तर इथे बघा, AICTE त्याचा जर फुल फॉर्म बघितला तर ते आहे ऑल इंडिया काउन्सिल फॉर अ टेक्निकल एज्युकेशन. ही जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी आहे. ओके, and the National Level Council for the Technical Education under the Department of Higher Education. ही जी आहे ती एस्टॅब्लिश झाली होती नोव्हेंबर 1945 मध्ये, फर्स्ट ॲज द ॲडवायझरी बॉडी. ओके, अँड लेटर ऑन 1987 गिवन अ स्टॅच्युटरी स्टेटस. हे बघा, by the act of the parliament. So the AICTE is responsible for proper planning and coordinated development of technical education and management education system in India. ओके, पहिल्यांदा जी होती ती ॲडवायझरी बॉडी होती, त्यानंतर जी आहे ती स्टॅच्युटरी बॉडी झाली, तो स्टेटस भेटला 1987 मध्ये. हे जे आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, फॉर्मेशन कधी झालं किंवा एस्टॅब्लिशमेंट आहे ते कधी झालं तर नोव्हेंबर 1945 मध्ये. हेडक्वार्टर जे आहे ते कुठे आहे तर
दिल्लीमध्ये. आणि चेअरमॅन जर समजा आपल्याला एखाद्या वेळेस विचारण्यात आला तर तो पण आपल्याला माहिती असला पाहिजे, तर तो आहे TG सीतारामन. ओके, ते पण मी इथे तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे इन्फॉर्मेशन. राईट. सो इथे जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर सी, AICTE म्हणजेच ऑल इंडिया काउन्सिल ऑफ टेक्निकल education. Hope all things are clear to you. If you have any doubt regarding any question, please write in the comment section so that I will try to solve your problem. Okay, till then keep watching, keep learning.